श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1646व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण एकादशी, रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, मुंबई बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 13 आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात, हल्ली समाजात धार्मिक वातावरण राहिलेले नाही। हा कलियुगाचाच प्रभाव आहे। तुमच्या सर्वांच्या नशिबाने तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत। वयाच्या 7व्या वर्षी मला त्यांनी अनुग्रहित करून घेतलेले आहे। मी तुम्हाला जे सांगत असतो ते सर्व लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐका। मी जेव्हा तुमच्याशी बोलत असतो तेव्हा कोणीही मध्येच उठून जाऊ नका। अज्ञानाने काही नवीन व्यक्ती उठून जाताना दिसतात, हे काही योग्य नाही। मी काही राजकारणी माणूस नाही। मला कोणत्याही राजकीय पक्षाने तुम्हाला हे सांगायला पाठवलेलं नाही। मी काही कोणत्या गोष्टीचा प्रचार करायला प्रचारक म्हणून सुद्धा आलेलो नाही। मी म्हणजे कोणत्याही मिशन तर्फे तुम्हाला शिकवण्यासाठी पाठवलेली व्यक्ती नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा व नवीन दर्शनाला येणाऱ्या सर्वांनाही समजावून सांगा। तुम्ही जेव्हा दर्शनाला कोणत्याही मंदिरात जाता तेव्हा तेथील देवाच्या मूर्तीकडे केवळ मूर्ती म्हणून पाहू नका। मूर्तीकडे पाहताना ते देव आहेत असे समजून तुम्ही निदान एखादा क्षण तरी त्याच्याशी एकरूप व्हा, समरस व्हा, म्हणजे तुम्हाला त्याने दर्शन घेतल्याचे समाधान मिळेल आणि परमेश्वराच्या लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्व पाश बाजूला ठेवून तुम्ही त्याच्याशी एकरूप होणं हे फार महत्त्वाचं व जरुरीचं आहे। पूर्वी मी आळंदीला श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनाला गेलो होतो। तिथे दर्शनाला मोठी रांग होती। आपल्या भक्तांनी रांगेत नंबर लावला व मला एका झाडाखाली बसायला सांगितलं। नंबर लागल्यावर मला एक भक्त स्वतः बाहेर उभे राहून त्याच्याऐवजी त्याच्या नंबरावर मला आत दर्शनाला पाठवणार होता। मी आपल्या त्या झाडाखाली बसून नंबराची वाट पाहत होतो। नंबर लागायला खूप अवकाश होता, परंतु तेवढ्यात आश्चर्य म्हणजे एक पोलीस माझ्याकडे आला व त्याने मला विचारलं, महाराज तुम्ही दर्शन घेतलं का? मी नाही म्हटलं। भक्त रांगेत उभे राहिलेत म्हणून सांगितलं। तेव्हा तोच म्हणाला, चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला आत दर्शन घडवून आणतो। त्या पोलिसाने जसे मला सांगितले तसे आतून नेऊन समाधीचे दर्शन घडवले। पोलिसाला माझी दया आली हे खरोखरच मोठं आश्चर्यच आहे। मी व्यवस्थित समाधीचे दर्शन घेतले। तेथील पुजाऱ्याने समाधीचा हार काढून माझ्या गळ्यात घातला। बुक्का लावून मी बाहेर येऊन बसलो। खूप वेळाने भक्त दर्शन घेऊन आले। मला आत जाऊन त्यांच्या आधी दर्शन मिळाले हे कळल्यावर खूपच आश्चर्य वाटले। हे असे केवळ दर्शनाची ओढ लागल्यावरच घडते। दर्शनासाठी व्याकुळ झाल्यावरच अशी प्रचिती येते। दर्शनाकडे औपचारिकता म्हणून पाहू नका, कार्यक्रम म्हणून पाहू नका। तुमच्याही मनात दर्शनासाठी तेवढी इच्छा प्रबळ झाल्यावर असा अनुभव सर्वांना येईल। परमेश्वराचे दर्शन घेताना त्याचे रूप आपल्या डोळ्यात सामावून घ्यावे व तेच रूप परत परत प्रत्यक्ष पाहावे लागते, म्हणजेच आपण त्या शक्तीच्या रूपाशी एकरूप होऊ शकतो। त्यामुळे चित्र ही स्थिर होण्यास मदत होते। फार पूर्वी माझ्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे।
मी तेव्हा 17-18 वर्षांचा असेल. त्यावेळी एक 70-80 वर्षांचे गृहस्थ वृद्ध भक्त दर्शनाला आले. त्यांनी मला तेव्हा सांगितले की पारायण करायला आळंदीला निघालो आहे. मी त्यांना सांगितलं की तुमचे आता पारायण करायचे दिवस नाहीत, तुम्ही आता इतर कर्मे करा. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांना त्याचा राग आला. पुढे ते आळंदीला गेले. तिथे त्यांनी पारायणाला सुरुवातही केली. 3 दिवसानंतर त्यांना पारायणाच्या वेळी सारखा कानात आवाज ऐकू येऊ लागला. मी सांगितले होते ना, हे करू नका. त्यांनी प्रथम तिकडे दुर्लक्षच केले, परंतु पुढेही तेच घडत राहिले. अखेर 7व्या दिवशी त्यांनी ते पारायण करण्याचे बंद केले व आळंदी सोडून बाहेर पडले. माझ्याकडे ते लगेच दर्शनाला आले. जे गृहस्थ 50 दिवसांनी परत येणार होते ते 7 दिवसांनी लगेच दर्शनाला आले. मी तेव्हा त्यांना पाहून हसलो. त्याने ते पाहिले तेव्हा त्याने विचारले, तुम्ही भगवंतांना काहीतरी सांगितलेले दिसते. मला पारायण अर्धवट सोडून यावे लागले. पुढे त्या भक्ताने पारायणाचा प्रयत्न सोडून दिला व ते दुसऱ्या क्षेत्राच्या ठिकाणी सेवेसाठी जाऊन राहिले. मला त्या वयातही ते कळत होते. माझ्या शब्दाची लाच त्या भक्ताने नाही, पण देवाने मात्र राखली. पूर्वी एक बाहेरगावचे भक्त दर्शनाला नेहमी येत असत. त्यांचे एक तरुण मित्र होते. त्यांना त्याने एकदा दर्शनाला आणले होते. भक्ताने त्या व्यक्तीला भगवंताचे दर्शन झाले आहे, सिद्धी प्राप्त झाली आहे असे सांगितले. परंतु मला ती व्यक्ती तेवढ्या पात्रतेची दिसली नाही. मी लगेच ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. ती गोष्ट आपल्या भक्ताने ऐकली तर नाही, शिवाय त्या मित्राचे त्यांच्या घरी जाणे येणे वाढले. भक्त साधा सरळ भोळसट होता. अखेरीस त्याच मित्राने त्यांच्या मुलीशीच लग्न करायची इच्छा प्रकट केली. मी जेव्हा तुम्हाला सूचना देत असतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. वेळच्या वेळी तुम्ही ते ऐकले तर लाभ तुमचाच होणार असतो. अशी वेळ त्या भक्ताने न ऐकल्यानेच त्याच्यावर आली. नंतर डोळे उघडून काय उपयोग. भगवंतांनाही मी प्रार्थना केली की जे खोटं बोलतात, दर्शन मिळाले आहे सांगतात, त्यांना शासन हे व्हायलाच पाहिजे. आळंदी हे परंपरेतीलच एक स्थान आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्राच्या ठिकाणी गेलात तर तेथील शक्तीच्या रूपाशी एकरूप व्हा. आपण केवळ ईश्वर समजून त्याच्यापाशी मागायला जात असतो हे योग्य नाही. सद्गुरूंची भेट झाली की या अनेक गोष्टी तुम्हाला आपोआप समजू लागतात. ईश्वरानेच तुम्हा सर्वांना या आमच्या चरणाशी आडून सोडले आहे. चरणाशी आल्यावर येथेच मुक्ती मिळावी असे भक्ताचे भाव असणे जरुरीचे आहे. याचाच अर्थ असा की पुन्हा मला आता जन्म देऊ नका. गुरुचरण लाभेपर्यंत मनुष्याचे जीवन हे एकदम अधांतरीच असते. गुरु मिळाल्यावर मनुष्याचे जीवन हे सार्थकी लागतेच. नदीमध्ये नावेतून बसून प्रवास करीत असताना जी वल्हवणारी व्यक्ती त्याच्या गतीने आपल्याला पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन सोडत असतेच, त्यावेळी मध्येच पाण्यात उडी मारून आपण पुढे जाऊ शकत नाही. मानव जन्मात काहीही आनंद मिळत नसतो. ईश्वर सेवा हेच फक्त मानवी जन्मात आनंद मिळवण्याचे साधन असते. चैतन्य प्रभू मोठे स्वामी होऊन गेले. जेव्हा त्यांचा अवतार संपण्याची वेळ आली तेव्हा त्या काळात ते समुद्रात बोटीतून फिरत असत. असेच एकदा समुद्रातून फिरत असताना त्यांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. ते दर्शन त्यांना झाल्याबरोबर त्यांनी समुद्राच्या पाण्यात उडी मारली व ते समुद्राच्या पाण्यात विलीन झाले. त्यांच्या देहाची शोधाशोध खूप केली पण त्यांचा देह सापडला नाही. श्री गुरुदेव दत्त. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागाच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.